लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आजच्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आजच्या काळाची प्रासंगिकता सूचित करणारा सोहळा आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे महानायक राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न प्रज्ञावंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या समारोहाला लाभलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं विमोचन झालं ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, ज्यांची कित्येक वर्षापासून पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी वाट बघत होतो, ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आंबेडकरी चळवळीतील एक विचारवंत आदरणीय आयुष्यमान श्री मल्लिकार्जुन खरगेजी, या समारोहाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुखदेव थोरातजी, या समारोहाला विशेष रूपाने लाभलेले इंडियाना विद्यापीठाचे, अमेरिकेतील विद्यापीठाचे प्रोफेसर केविन डी ब्राउन, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या SC ST OBC अँड मायनॉरिटी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आदरणीय श्री के राजूजी, तामिळनाडू विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार आदरणीय श्री के सेल्वम पेरुंदगाई, राज्य माहिती आयुक्त सन्माननीय श्री राहुल पांडेजी, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश चतुर्वेदीजी, थोर समाजसेवक डॉक्टर गिरीश गांधीजी, माजी खासदार गे वावारीजी, जे संपूर्ण जगामध्ये न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत आणि न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ वर्ल्डचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर विमलाजी, ॲडिशनल कमिशनर श्रीमती माधवी खोडेजी, नागपूर सुधार प्रदेशचे चेअरमन श्री मनोज सूर्यवंशीजी, माजी आमदार अशोक धवडजी, आंबेडकरी चळवळीतील थोर नेते आणि विचारवंत प्राध्यापक रणजित मेश्रामजी, या सभागृहात उपस्थित मान्यवर बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, ॲक्च्युली द बुक आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी कंटेम्पररी रिलिव्हन्स got printed and was ready for release in 2014. It was my desire that the present book should be released at the hands of Sri Mallikarjun Khargeji since 2014. But time and again I had been requesting Honorable Sri Mallikarjun Khargeji to give me a probable date for the book release, and Sri Khargeji promised me that he would love to do so. So I am very much thankful to Mr. Khargeji for giving me
this opportunity. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समक्ष मी बोललो असतो तर मला अत्यंत बरं वाटलं असतं. कारण आजच्या या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास ते उपस्थित नव्हते, परंतु दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. परंतु मी आपणास सांगू इच्छेन की सन्माननीय मुख्यमंत्री यांचे आजोबा आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय जवळचे व घनिष्ठ संबंध होते. प्रबोधनाच्या चळवळीत या दोघाही महान नेत्यांनी अनेक लढ्यांचे नेतृत्व सोबत केले व अनेक लढ्यांमध्ये एकमेकांच्या पाठीशी उभे सुद्धा राहिलेत. प्रबोधनकार आणि बाबासाहेब हे दोघेही तेव्हा दादरमध्ये राहत असत आणि त्यामुळं त्यांच्यात अत्यंत उत्तम असा संवाद होता. दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता. महात्मा ज्योतिबा फुलेंना दोघांनी आपले गुरु मानलेले होते. राजश्री शाहू महाराज हे दोघांच्याही पाठीशी आदरपूर्वक आणि ठामपणे उभे होते. दोघेही जाती व्यवस्थेविरुद्ध अत्यंत धडाडीने लढलेत आणि त्यामुळं एक प्रसंग या ठिकाणी मला नमूद करावा असं वाटतो की दोघांनी मिळून दादरमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची एक खूप महत्त्वाची लढाई लढली होती. 1926 सालची ही गोष्ट. टिळक ब्रिजच्या जवळ दादर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला रिकाम्या मैदानात सार्वजनिक गणपतीचा मंडप होता आणि या दोघांनी ठरवलं की या ठिकाणी गणपतीची पूजा ही आता दलितांच्या हातून करायची आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वात दादरच्या बहुजन तरुणांनी त्या ठिकाणी तो उत्सव साजरा केला होता. या ठिकाणी आदरणीय माय लॉर्ड आपलं स्वागत आहे. आदरणीय सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती शिरपूरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. मी आपणास सांगत होतो की बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे संबंध कसे होते, त्यांचे गुरु महात्मा फुले कसे झालेत आणि कसे राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून त्यांना जाती व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य केलं होतं. आणि त्यामुळं ते गणपतीची जी पूजा आहे ती करण्यासाठी त्यांनी पहिल्याच दिवशी सर्व कार्यकर्त्यांना त्या मंडपाच्या गराडा घालायला लावला आणि मंडळाचे पदाधिकारी सगळे बहुजन समाजाचे होते ते टाळाटाळ करायला लागले. दुपारी 12 वाजता प्रबोधनकार गरजले की 3 वाजेपर्यंत जर अस्पृश्याच्या हातून गणपतीची पूजा झाली नाही तर गणपतीची मूर्ती फोडून टाकीन. प्रबोधनकाराच्या या चेतावणीला तेथील तरुणांनी प्रतिसाद दिला आणि बाबासाहेबांचे एक कार्यकर्ते मडकेबुवा यांनी स्पर्श केलेलं गुलाबाचं फूल गणपतीवर वाहण्यात आलं. सध्या परळ चौकाला याच मडकेबुवाचं नाव देण्यात आलेलं आहे. हे विशेष करून आहे. एका कार्यक्रमात प्रबोधनकार जनतेला उद्देशून असेही म्हणाले की तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा तरुण, तुमच्या हाडा रक्तामासासारखा पुढारी लाभला असताना तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा, लांडगा चालेल का, असे त्यांचे शब्द होते. आंबेडकरच तुमचं कल्याण करणार, बाकीचे आम्ही सारे बाजूला पोहणारे, अशा शब्दात प्रबोधनकारांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाचा गौरव केला होता. बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आज महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करीत आहेत.
आणि बाबासाहेबांच्या दुर्लक्षित योगदानाची माहिती देणारं हे पुस्तक या प्रकाशन समारंभात ते उपस्थित सुद्धा होते. हा प्रबोधनकार आणि आंबेडकर यांच्या वारसांचा गौरव म्हटला तर वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. माझ्या PhDच्या निमित्तानं मी बाबासाहेबांच्या धोरणात्मक योगदानाची माहिती अनेक ठिकाणी शोधत होतो. तेव्हा बाबासाहेबांनी भारताला एक समग्र लोकसंख्या धोरण दिले आहे हेही माझ्या लक्षात आले. अकॅडमिक वर्तुळात याच्याबद्दल फारसं कोणी बोलत नव्हतं, तरी हे धोरण देशाच्या विकासाला एक नवीन दृष्टी देणारं, भविष्यातील धोक्यांबाबत वेळीच सावध करणारं आणि त्या दृष्टीने सामाजिक आणि शासकीय निर्णयांचा आग्रह धरणारं धोरण असं आहे असे मला प्रकर्षाने जाणवले. पुढे माझा प्रबंध पूर्ण करताना मी या धोरणाचा सखोल अभ्यास केला आणि लोकसंख्येच्या प्रश्नाकडे बघण्याची बाबासाहेबांची दृष्टी किती व्यापक होती हे माझ्या त्यावेळेला लक्षात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली. डॉक्टर आगलावे साहेबांनी याचं थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि स्वतंत्र मजूर पक्ष हा भारतातील पहिला राजकीय पक्ष होता की त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात मॅनिफेस्टोमध्ये लोकसंख्येचा ताण, प्रेशर ऑफ पॉप्युलेशन हा विषय जाणीवपूर्वक समाविष्ट केला होता. शेत जमिनीचे या ठिकाणी शेतकरी नेते बसलेले आहेत आपल्या वर्धेचे, आणि त्या शेतीबद्दल आणि कृषीविषयक बाबींवर अनेकदा आपण लढा केलेला आहे. आपल्यास मी नतमस्तक होतो. तर शेत जमिनीचे झालेले तुकडे आणि तिच्यावर वाढत्या लोकसंख्येचा पडलेला भार ही खरी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे आहेत. आणि त्यावर त्यांचं पुस्तकही आहे, स्मॉल होल्डिंग्स नावाचं. तर जनतेची उत्पादन शक्ती आणि तिची कार्यक्षमता याची वाढ व्हावी म्हणून तांत्रिक शिक्षणावर आधारित आणि शासनाचे मालकीचे व शासन यंत्रणेखाली चालणारे उद्योग चालू करावे. त्याचप्रमाणे भूमिहीनांना जमिनी त्यांच्या ताब्यात द्याव्या अशी भूमिका त्या काळी बाबासाहेबांनी मांडली होती. भारतातील गरिबीची अर्थशास्त्रीय दृष्टीतनं मीमांसा न झाल्यामुळं व त्यावरील परिणामकारक उपाययोजना अंमलात येत नसल्यामुळं ही दारिद्र्यग्रस्त परिस्थिती अशीच राहील अशी बाबासाहेबांना मोठी चिंता व्यक्त केली होती बाबासाहेबांनी. आणि या ठिकाणी नामदार उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री ते बोलताना म्हणालेत की बाबासाहेबांची दृष्टी जी व्यापक होती की त्यांना ते फ्युचरमध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते कोणते राहतील आणि त्याचं निरसन कसं करावं लागेल. कारण लोक प्रश्न उपस्थित करतात परंतु उपाययोजना सांगत नाही. परंतु बाबासाहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी प्रश्नही सांगितला त्याची उपाययोजनाही सांगितली. आणि त्यामुळं बाबासाहेब म्हणतात, आय कोट, आय हॅव नो हेजिटेशन इन सेईंग आय डू नॉट सपोज there is anybody in this house who would quarrel with me, fight with me if I state it that we are all a nation of beggars and coolies. That is the description which one can give of all this mass of people. Therefore, no government worthy of its name can sit silent and take no account of this grave problem. अनकोट. लोकसंख्येच्या अनप्रमाणबद्धतेमुळे जीवनातील बऱ्याच अनिष्ट प्रवृत्तींना सामोरं जावं लागते. देशातील बेरोजगारी, बेकारी याचे मूळ लोकसंख्या वृद्धीतच आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले. आणि त्यांनी तयार केलेले हे संतती नियमनाचे विधेयक त्यांच्या पक्षाचे तत्कालीन आमदार PJ रोहम यांच्याकरवी दिनांक 10 नोव्हेंबर 1938ला विधानसभेत मांडले गेले. महाराष्ट्र राज्याचे तेव्हा बॉम्बे प्रॉव्हिन्स
त्याला म्हणायचं, त्यात मांडले गेले. परंतु तत्कालीन राजकीय पक्षांनी, मला वाटतं मोरारजी देसाई त्यावेळेला मुख्यमंत्री होते राज्याचे, आणि राजकीय पक्षांनी लोकसंख्या वाढीच्या प्रश्नांकडे अत्यंत संकुचित दृष्टिकोनातनं पाहिलं होतं आणि केवळ धर्माधिष्ठित भावनेशी निगडीत राहून तीव्र विरोध केला. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेलं हे कुटुंब नियोजनाच्या भविष्याचं वेध घेणारे क्रांतिकारी बिल विधानसभेत 11 विरुद्ध 52 मतांनी फेटाळले गेले. अशा या क्रांतिकारी बिलाची वाईट पद्धतीनं सांगता झाली. परंतु मी धन्यवाद देईन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना की त्यांनी देशात जेव्हा आणीबाणी आणली त्यावेळेला पहिल्यांदा या देशामध्ये हा प्रश्न त्यांनी हाती घेतला आणि कुटुंब नियोजनावर काम केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये गरीब समाजाच्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्याचा लाभ उचलण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी हा दृष्टिकोन केवळ लोकसंख्येच्या अनिर्बंध वाढीवर जर नियंत्रण आणायचे असेल म्हणून तो वैज्ञानिक आहे, पद्धतीचा आहे किंवा त्याला वैज्ञानिक पद्धतीनं कुटुंब नियोजन करावे हा आग्रह धरला. आणि दोनच नेते तेव्हा देशात होते, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू. या दोघांनी भारत घडविण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अनेक लोकांना माहीतसुद्धा नाही अशा गोष्टी या ठिकाणी या दोघांनी घडविलेल्या आहेत. एक बाब माझ्या निदर्शनास आली की बाबासाहेब जेव्हा व्हाईसरॉय गव्हर्नमेंटमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडे एज्युकेशन मिनिस्ट्रीसुद्धा होती आणि ती एज्युकेशन मिनिस्ट्री असताना जेव्हा बनारस हिंदू विद्यापीठ तयार झालं आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ तयार झालं त्या ठिकाणची जी मोठी लायब्ररी तयार करण्यात आली त्याचं उद्घाटन बाबासाहेबांच्या शुभ हस्ते झालेलं होतं. अनेक लोकांना याची कल्पना नाही की अशा प्रकारचं हे अफलातून व्यक्तिमत्व बाबासाहेबांनी यावरती जो लढा दिला, ज्या सुचविल्या होत्या सूचना 1938च्या त्यांच्या त्या संतती नियमन धोरणामध्ये त्या श्रीमती गांधी यांनी 20 सूत्री कार्यक्रमात राबवून या देशाला त्या कार्यक्रमाच्या निमित्त एक आगळं वेगळं रूप या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं त्यांचंही या ठिकाणी कौतुक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर म्हणतात, जर लोकसंख्या याच प्रमाणात जवळच्या 1-2 शतकापर्यंत वाढत गेली तर या सृष्टीत असलेला प्राणवायू प्रत्येक माणसास केवळ एकदाच श्वासोश्वास पुरेल. जगात सर्वप्रथम लोकसंख्येचा प्रश्न थॉमस रॉबर्ट माल्थस, ज्याला माल्थसचं समीकरण आपण म्हणतो, सिद्धांत म्हणतो, यांनी चर्चेला घेतला व त्यावर सिद्धांताची उभारणी केली. ते म्हणतात, आय कोट, डॉक्टर आंबेडकर वॉज अ फर्स्ट थिंकर हू व्हिज्युअलाइज्ड colossal problem of population explosion in India. He was probably the only statesman in India who strongly advocated the cause of birth control. Somewhere it is stated that a country means not merely its earth, but a country means its people. Unquote. 2013 सालच्या नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की देशातील 91% शेतकरी हे आता अत्यल्प भूधारक या श्रेणीत येत असून त्यांच्यासाठी शेती करणे परवडणारे नाही. 1918 सालचे बाबासाहेबांचे निरीक्षण अशा प्रकारे 1938 सालचे बाबासाहेबांचे निरीक्षण अशा प्रकारे आजही आपल्या सर्वांच्या समोर एका समस्येच्या स्वरूपात उभे ठाकले आहे. 1950च्या काळात जेव्हा 1 लाख मुलांचा जन्म होता तेव्हा देशात 1000 मातांचा प्रसूती दरम्यान वा पश्चात मृत्यू होत होता. बाबासाहेबांच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यानंतर ताज्या आकडेवारीनुसार 2017-19 या काळात हीच संख्या फक्त 103 वर पोहोचली आहे. म्हणजेच एका अर्थाने देशातील लाखो महिलांचे, मातांचे जीवन बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे वाचले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतात ज्या वेगानं
लोकसंख्या वाढते, ती पाहता भारताची लोकसंख्या ही 2050मध्ये चीनपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. संघ परिवार जसे मुस्लिमांना लक्ष करण्यासाठी या विषयावर भूमिका घेते, तसे न घेता सर्वकष विचार करण्याची गरज आहे. कोण आहे, काय आहे, त्याचा धर्म काय, त्याची जात काय, हा विचार न करता आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या देशाच्या नागरिकाला कशा प्रकारे सन्मान प्राप्त व्हावा याचा विचार करून जर आपण संघ परिवारांशी संबंधित काही मनुवादी जातीवादी घटक जेव्हा हिंदूंनी 5 किंवा 10 मुलं जन्माला घालावी असं आवाहन करतात, तेव्हा प्रतिगामी मानसिकतेमध्ये काही सुधारणा झालेली नाही हे आपल्या लक्षात येते. त्यामुळं यासंबंधी सुद्धा विचार करण्याची गरज आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना काही विनंती करणार होतो, परंतु आपल्या वतीने मी त्यांना सांगणार आहे की त्यांनी या विषयावरती काम करण्यासाठी त्याची गरज आहे. आपल्या आरोग्य यंत्रणा व इतर यंत्रणांना निर्देश देण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आपण नुकतीच साजरी केली आणि पुढील 132वी जयंती साजरी करताना महाविकास आघाडी सरकारने दरवर्षी बाबासाहेबांनी सुचविलेल्या उपाययोजनांची निवड करून त्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून वर्षभर कार्यक्रम राबवले जावेत अशी सूचना मी त्यांना करणार. याशिवाय अल्प उत्पन्न गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी एका अपत्यापर्यंत आपले कुटुंब सीमित ठेवल्यास त्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीत वा लाभांमध्ये वाढ करण्याचा व त्यांना एक रकमी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याचा विचारही शासनाने करावा असं सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याचं मी काम करेल, जेणेकरून दारिद्र्य रेषेखालील अशा कुटुंबांना आरोग्य विम्याचे कवच सरकारतर्फे पुरवल्या जाईल. बाबासाहेबांनी अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रणाचा विचार मांडण्याला 84 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांची आठवण म्हणून हे वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित केलं तरी वावगं ठरणार नाही. ही सुद्धा विनंती मी आपल्या वतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांना करणार. फ्रेंड्स, I am so much thankful to you that you are present here at this occasion and blessing me for this book. Even I am very much thankful to the organizing committee of this book release ceremony, Dr. Pradeep Aglave, Dr. Shankar Khobragade, Dr. Anil Hirekhan, Sri Shivdas Vaseji, all are stalwarts here. One of my elder brother, Ranjit Meshramji, also sitting here. He is also one of the stalwart, and he has come here to bless me. And I am again thankful to you to stand behind me in this grand success of this ceremony. Thank you very much. Jai Bhim. Thank you.